एका सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय सदाभाऊ असतील, वैभवदादा असतील, राजेंद्र असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील, आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा। विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। पंजाबी, चायनीज, तंदुरी, आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। त्याचबरोबर डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, कॉन्फरन्स, मीटिंग, गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय। संपर्क मोबाईल नंबर 99684399। पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय। खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या जसजशा निवडणुका विधानसभेच्या जवळ येतात तसं खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत व्हावी याकरिता गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचं आणि जिल्ह्याचं नुकसान झालंय, ज्या पद्धतीनं काही चुकीचे निर्णय झाले, त्या पद्धतीनं चुकीच्या लोकांना घरी बसवण्यासाठी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या मतदारसंघाचं नुकसान करणारे आणि ज्या जनतेनं आपल्याला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल्यानंतर निवडून दिलं, त्या जनतेच्या मताचा विश्वासघात त्या ठिकाणी झाला। म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रतिष्ठित नेते आहेत। आता बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचा एक पिंड त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की आम्हाला विकास कामं करायचे आहेत म्हणून आम्ही सत्तेच्या बाजूला चाललोय। खरं तर अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेपासून बाजूला होतं। 1995चा काळ सोडला तर बऱ्याच वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या विरोधामध्ये काम करत होते। त्या काळामध्ये कधीच आमदार, खासदार सत्तेसाठी आम्ही फुटलो, सत्तेच्या विचारधारेने आम्ही विकासाच्या कामाच्या दिशेने गेलो, आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करायची होती, आम्हाला ह्या ठिकाणी विकास खेचून आणायचा होता, अशा पद्धतीची कुठलीही घोषणा वल्गना त्यावेळेचे आमदार करत नव्हते। एकदा लोकांनी जनतेने कौल दिला की लोक आमदार ते विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका ठेवत होते आणि सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा त्याच्या खात्याचे मंत्री असतील, हे सत्ताधारी आणि विरोधक न पाहता विकास कामं भले 60-40 होत असेल परंतु विकास कामं करत असताना त्या आमदारांना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना निधी देण्याची भूमिका घेत होते। परंतु 2014 नंतर ज्यावेळेपासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, तेव्हापासून या राज्याला ग्रहण लागलं की काय, हे राज्य शापित झालं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। वेगवेगळे आश्वासनं द्या, आमिष द्या, अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि मग आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो, आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो, त्यांच्या बरोबर गेलो, या भूमिका त्या ठिकाणी सुरू झाल्या। मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा पद्धतीच्या या सरकारी यंत्रणा त्या मतदारसंघातल्या आमदारांच्या पाठीमागं, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं, खासदारांच्या पाठीमागं, त्या पक्षाच्या पाठीमागं लागल्या। खरं तर यापूर्वी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या पद्धतीच्या आयटी पद्धतीच्या यंत्रणा होत्या, परंतु विरोधी आमदारांना, खासदारांना फोडण्यासाठी कधी त्याचा वापर केला गेला नाही। पूर्वीच्या काळामध्ये काही थोडंफार प्रमाण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झाला असेल, नाही असं म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्याचा उपयोग करून या स्थानिक पक्षांना, प्रादेशिक पक्षांना फोडण्याची भूमिका घेतली,
ती या महाराष्ट्रातल्या जनतेला पटली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला या ठिकाणी बदल घडवला. खानापूर आटपाडीच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटत होतं की मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आपल्या जवळ ना सरकारी यंत्रणा आहे, बँका आहेत, पतसंस्था आहेत. आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विनातारण 5-50 कोटी उचललेले नाहीत बुडवायच्या हिशोबानं, आणि मग त्याच्या जीवावर मी इथं उभा राहणार आहे, ते पैसे लोकांना वाटून मी निवडून येणार आहे. अशा पद्धतीचं हे धनदांडग्यांनी उभा केलेलं राजकारण मी कधी करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणण्यापेक्षा ते सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उभा करत नाहीत. त्यांना बुडवणारा मोठा नेता लागतो, जो 50, 100, 150 कोटी उचलणारा आणि बँकेचे पैसे बुडवणारा विनातारण अशा पद्धतीचा नेता त्यांना लागतो. आणि म्हणून हे राजकारण कोणत्या दिशेला जातंय हे पाहण्यासाठी मी या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर, या सर्व नेत्यांना मी भेटलो. हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत, परंतु ह्या सगळ्या नेत्यांचं या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले मिंदे गटाचे यांच्या बरोबर 36चा आकडा आहे. आणि एका महायुतीत जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे. आणि म्हणून एकास एक लढत व्हावी